भारतीय इतिहासातला एक विशेष दिवस। एकीकडे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर दुसरीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे आजचा दिवस थोर महापुरुषांच्या स्मरणात आणि त्यांच्या कार्याच्या प्रेरणेत साजरा करण्यात आला असून 1 ऑगस्ट 1920 साली देशासाठी आयुष्य वेचणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले आणि अगदी त्याच दिवशी जन्म झाला श्रमिकांचा म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा। हे दोन्ही दिवस एकत्र येणं म्हणजे इतिहासाची अद्भुत सांगड होय। बालम टाकळी गावात ग्रामपंचायत कार्यालयात व भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या दोन्ही महापुरुषांचा सन्मान करण्यात आला। अण्णाभाऊ साठे व टिळक यांच्या प्रतिमेला सरपंच डॉक्टर राम बामदडे, चंद्रकांत गरड, रोहिदास भोंगळे, अशोक खिळे, हरिश्चंद्र घाडगे, विक्रम बारावकर, विठ्ठल देशमुख आदी ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्याचप्रमाणे विद्यालयात प्राचार्य सुनील तावरे, पर्यवेक्षक भास्कर आंधळे, रमेश काजवे यांच्यासह शिक्षकांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी बोलताना शिक्षक राजेंद्र काटे यांनी म्हटलं की क्रांतिकारकांच्या कार्यातूनच पुढच्या क्रांतीला सुरुवात होते, ज्योतीने ज्योत पेटते आणि समाज जागृती घडते। न्यूज एक्सप्रेससाठी अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडेची रिपोर्ट।